वेलची गरज पडलेली आहे. त्यासाठी ही अपॉर्च्युनिटी मला ज्यांनी दिली त्या टीमचं नाव आहे टीम फोर्स. त्यांनी दिलेलं टीम फोर्सने जी अपॉर्च्युनिटी मला दिली त्याचं प्रेझेंटेशन मी आता तुम्हाला सांगते. रॉबर्ट कियोसाकी नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी पूर्ण जगभराचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये त्यांना 4 टाईपचे लोक आढळून आले. त्यामध्ये लेफ्ट मध्ये आहेत ई आणि एस. ई म्हणजे एम्प्लॉई, एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉई. आता एम्प्लॉई म्हणजे आपल्यासारखे सर्वसाधारण लोक जे जॉब करतात, आणि सेल्फ एम्प्लॉई म्हणजे दुकानदार, पाणीपुरीवाले, जे छोटे मोठे धंदे करतात. तर त्यात त्यांना कसं आहे, एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई यांना स्वतःचा एफर्ट घालावा लागतो. म्हणजे कसं आहे, ते स्वतः ऍक्टिव्ह असतील, स्वतः ते जेव्हा ड्युटी करतील, त्यांचा धंदा करतील, त्यांच्या दुकानाचं सेटर उघडतील, त्यावेळेला त्यांना त्याचं इन्कम मिळतं. म्हणजे ते कसे ऍक्टिव्ह झोन मध्ये असतात. जर जॉबला एक दिवस गेलो नाही तर आपल्याला आपला जो मालक असतो तो आपल्याला काय पैसे देणार आहे का? तर नाही. शेवटी जेवढे तास काम करतील तेवढंच इन्कम, म्हणजेच लिमिटेड इन्कम मिळतं. अशा लोकांकडे वेळ नसतो, कारण ते कसे 12 तास 8 तास ड्युटी करतात. दुकानदार विचार करतो अजून 2 तास दुकान चालू ठेवलं तर थोडा इन्कम जास्त येईल, म्हणजे त्यांच्याकडे वेळ नसतो. असे आपल्याकडे ई आणि एस मध्ये 95% लोक आहेत. त्या 95% लोकांमध्ये 5% फक्त पैसा आहे. बरोबर. तसेच राईट झोन मध्ये आहेत बी आणि आय, म्हणजे बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर. आता बिझनेसमॅन काय करतात, तर त्यांच्याकडे लोक कामाला ठेवतात. म्हणजे आपण ज्यांच्याकडे काम करतो, जे आपले मालक असतात ते बिझनेसमॅन असतात. म्हणजे ते एक प्रकारे टीम तयार करतात, टीम वर्क तयार करतात. म्हणजे एक माणूस जर 8 तास ड्युटी करतो, तर समजा त्याच्याकडे 10 जर वर्कर असतील तर त्याच्यासाठी 80 तास वर्क होतो. म्हणजे जसं देवाने आपल्याला 24 तास दिलेले आहेत तसे आपल्या मालकालाही 24 तास दिले. पण त्याने काय केलं की थोडं डोकं लावलं आणि टीम तयार केली, म्हणजे त्याच्याकडे 80 तास काम व्हायला लागलं. त्यांनी लोकांचा वेळ विकत घेतला. आता त्याच्यासाठी त्यांना तिथे ऍक्टिव्ह राहण्याची गरज आहे का? त्यांनी लोकांना त्यांची कामं वाटून दिलेली आहेत. त्यामुळे ते ऍक्टिव्ह जरी नसले तरी त्यांच्यासाठी काम होत असतं. आणि ती टीम जसं कसं दिवसेंदिवस वाढतच जाते, म्हणजे त्यांच्यासाठी दिवसेंदिवस तास सुद्धा वाढत जातात. म्हणजे ते बिझनेसमॅन पॅसिव्ह झोन मध्ये जातात. म्हणजे ते जरी ऍक्टिव्ह नसले, कुठे बाहेर गावी गेले, कुठे फिरायला गेले, कुठे टूरला गेले किंवा आजारी पडले, तर त्यांच्याकडे इन्कम काय त्यांचा थांबत नाही, कारण त्यांनी तशी एक टीम तयार करून ठेवलेली आहे, जी टीम त्यांच्यासाठी काम करत राहणार आहे. आणि तेच बिझनेसमॅन नंतर इन्व्हेस्टर होतात. असे आपल्याकडे एकूण बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर 95% आहेत, सॉरी 5% आहेत, आणि त्यांच्याकडे वेल्थ आहे 95%. त्यांच्याकडे वेळेचं बंधन नाहीये, ते कधीही कुठेही जाऊ शकतात. पैशाचं बंधन नाहीये, कधीही कसाही पैसा खर्च करू शकतात. तर आपल्याला जर लेफ्ट झोन मधून राईट झोन मध्ये जायचं असेल तर यांच्यासारखंच काहीतरी करावं लागणार आहे. तर आता मला फक्त थोडक्यात सांगा की बिझनेस म्हणजे काय. तर माझी व्याख्या आहे बिझनेसची. बिझनेस म्हणजे काहीतरी परचेस करायचं आणि मग ते विकायचं, म्हणजे परचेस आणि सेलिंग याचाच अर्थ बिझनेस. आपल्याकडे 2 टाईपचे बिझनेस आहेत, एक ट्रेडिशनल असतो आणि एक डायरेक्ट सेलिंग. ट्रेडिशनल बिझनेस म्हणजे आतापर्यंत जे पूर्व पारंपरिक जे चालत आलेले आहेत ते, म्हणजे समजा साडीचं दुकान झालं किंवा पाणीपुरीचा धंदा झाला, भांड्यांची दुकानं झाली, हे कसे ट्रेडिशनल बिझनेस आहेत. याच्यामध्ये कसं असतं की जर एखादा बिझनेस चालू करायचा आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला हेवी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. म्हणजे कसं, जर समजा एखादा धंदा चालू करायचा तर त्या धंद्यासाठी लागणार कच्चा माल, किंवा समजा आता साड्यांचं, त्या साड्या ठेवण्यासाठी एक गाळा घ्यावा लागेल किंवा एक दुकान खरेदी करावं लागेल. ते दुकान खरेदी केलं, त्या दुकानामध्ये मग पाण्याची गरज आहे, लाईटीची गरज आहे.
तिथे काम करायसाठी एम्प्लॉई पाहिजेत, कारण गिराईक येणार, त्यांना माल एकटा मालक तर नाही दाखवू शकत, तर त्याच्यासाठी एम्प्लॉईची गरज आहे. त्यानंतर त्याच्यासाठी तिथे त्याला तो धंदा त्याच्यासाठी तिथे फ्लेक्झिबल असेल. समजा घाटकोपरमध्ये जर मी धंदा काढलाय, तर मला कसा घाटकोपरमध्येच तो चालणार, कुठून कांजूरमार्ग किंवा ठाणा, विक्रोळी इथून लोक माझ्याकडे येणार नाही, कारण तो तिथल्यासाठी फ्लेक्झिबल झाला. पुन्हा मला तिथे वेळेवर मी बंद करणार आहे, म्हणजे मी ऍक्टिव्ह राहिली पाहिजे, तरच गिराईक येणार. दुकानाचं मी सेटर उघडेन तर गिराईक येतील. अशा टाईपचे आपले जे पूर्व पारंपरिक चालत आलेले आहेत ते ट्रेडिशनल बिझनेस. दुसरं आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस. डायरेक्ट सेलिंग बिझनेस म्हणजे काय, की यामध्ये इन्व्हेस्टमेंटची गरज नसते. बरोबर, काही आपल्याला स्वतःसाठी लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या म्हणजे तेवढेच इन्व्हेस्टमेंट, म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट म्हटली जात नाही. असं पण आपण किराणा मालातून दुकान घेतो तर ते आपल्या घरगुती लागणाऱ्या वस्तू घेतो, तर ती काही इन्व्हेस्टमेंट झाली का? नाही. नंतर त्याच्यासाठी आपल्याला दुकानाची गरज नाही, लाईट बिलची गरज नाही, पाणी बिल भरायची गरज नाही, एम्प्लॉई ठेवायची गरज नाही, कसलीही रिस्क नाही. आता ट्रेडिशनल बिझनेस मध्ये रिस्क असते. समजा 1,00,000 रुपये आपण टाकले, तर ते 1,00,000 रुपये निघेपर्यंत आपल्याला थोडी तरी जबाबदारी असतेच ना त्याची. पुन्हा त्याच्यासाठी आपल्याला ट्रेडिशनल बिझनेस मध्ये रिस्क दिली आणि शेवटी आपल्याला सिक्युरिटी आहे का त्याची? तर नसते. 1,00,000 घातले तर 1,00,000च परत मिळतील याची गॅरंटी नाही. तसंच डायरेक्ट सेलिंग मध्ये असं नसतं. तुम्ही स्वतःसाठी लागणाऱ्या वस्तू तिथून परचेस करणार आणि त्याच परचेस केलेल्या वस्तू आपल्याला आवडल्यात आपण सेल करणार आहोत, असा डायरेक्ट सेलिंगचा नियम आहे. म्हणजेच आपल्याला 100% आपण सिक्युअर आहे, कसलीही रिस्क नाहीये, कामगार ठेवले नाहीत आपण, अशा प्रकारचा हा बिझनेस असतो. तर यापैकी तुम्हाला आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला कोणता बिझनेस आवडेल? सिक्युरिटी, नॉन सिक्युरिटी, रिस्क, नॉन रिस्क, याच्यापैकी कोणता बिझनेस करायला आवडेल? तर मी त्या मॅडमना सांगितलं, मला तर ज्याच्यामध्ये रिस्क नाहीये, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाहीये, ज्याच्यामध्ये मला सिक्युरिटी आहे, मला तो बिझनेस करायला आवडेल. तर तुमचं काय मत आहे? तुम्हाला कोणता बिझनेस करायला आवडेल? तर मला तर वाटतं माझ्यासारखंच तुम्हीही म्हणाल की मला पण डायरेक्ट सेलिंगच आवडेल. नेक्स्ट सर. आता कोणताही बिझनेस करायचा म्हटला तर त्याची एक सिस्टम असते. जसं आता जसे ट्रेडिशनल बिझनेस आहेत त्याची पण एक सिस्टम असते. एक मॅन्युफॅक्चर असतो, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर नंतर सीएफ एजंट असतो, पुन्हा नॅशनल डिस्ट्रीब्युटर असतो, रिटेल डिस्ट्रीब्युटर असतो, कस्टम लोकल डिस्ट्रीब्युटर असतात, होलसेलर असतात, रिटेलर असतात आणि मग डिस्ट्रीब्युटर असतो. कारण कोणती एक कॉलगेट जर विकत घ्यायचं म्हटलं आपण, तर आपण डायरेक्ट कॉलगेट कंपनीत जातो का? तर नाही, आपल्या जवळच्या रिटेलर कडे जातो. रिटेलर ती वस्तू कुठून घेतो? तर होलसेलर कडून. होलसेलर कुठून आणतो? लोकल डिस्ट्रीब्युटर कडून. असं आपलं एक चॅनल असतं. आता जर मॅन्युफॅक्चर कडे एखादी वस्तू 10 रुपयाला बनत असेल तर ती आपल्याकडे कस्टमर कडे यायला त्याची किंमत 100 रुपये होते. असं का? तर हे जे मधलं चॅनल आहे ते कोणीही काम करतं तर कधीही कोणासाठी फुकट काम करत नाही. त्यांचे पण काहीतरी कमिशन ठरलेलं असतं. 2%, 3%, 5% अशा कमिशन बेसवरच सगळे काम करतात. बरं, त्यांचं कमिशन दिल्यानंतर आपण कोणतीही वस्तू आपल्या मनात तर नसते ना की कॉलगेटच घ्यावं किंवा कॉलगेट फ्लाक्स घ्यावं, असं आपल्या मनात नसतं. आपण कुठेतरी ते बघतो, कोणाच्या तरी तोंडून ऐकतो, म्हणजेच आपली हॅमरिंग होत असते. जसे टीव्हीवरती ऍडव्हर्टाईज होते, ऍडव्हर्टाईज करणारे जे सेलिब्रिटी असतात तर ते सेलिब्रिटी आपली हॅमरिंग करतात की कॉलगेट छान आहे, कॉलगेटमध्ये नीम आहे, कॉलगेटमध्ये तुलसी आहे, तर ते आपण ऐकून ऐकून आपल्याला वाटतं की खरंच हे खूप छान आहे, तर आपण तेच घ्यावं. कारण आपण दुकानाकडे गेल्यावर काय सांगतो? कॉलगेट फ्लाक्स दे, ते खूप मजबूत असतं. तर असं करून आपली जी हॅमरिंग करतात तर ते सुद्धा ऍडव्हर्टायझर, क्रिकेटर, जे सेलिब्रिटी असतात ते फुकट करतील का काम? तर नाही, त्यांचंही एक कमिशन ठरलेलं असतं. म्हणजेच 10 रुपयाची वस्तू 100 रुपये कशी होते? तर या पद्धतीने होते. ही झाली ट्रेडिशनल पद्धतीची सिस्टम. नेक्स्ट सर. हॅलो. ती जी सिस्टम असते ती पण आपल्याकडे मॅन्युफॅक्चर आणि कस्टमर एवढीच असते.
मॅन्युफॅक्चर आणि कस्टमर याच्यामध्ये कोणतेही सीएफ एजंट, रिटेलर, होलसेलर असे कोणीही नसतात. डायरेक्ट सेलिंग कंपनीचा हेतू असा असतो की आपल्याकडे मॅन्युफॅक्चर आहे, मॅन्युफॅक्चरिंग होते कोणत्याही वस्तूची आणि ती डायरेक्ट कस्टमरला डिस्ट्रीब्युटर बनवून दिली जाते. म्हणजेच माउथ टू माउथ पब्लिसिटी करा आणि ते कमिशन तुम्ही कमवा, असा डायरेक्ट सेलिंगचा हेतू आहे. डायरेक्ट सेलिंग म्हणते की लोकांना, जे श्रीमंत आहे त्यांना पैसे देण्यापेक्षा जे गरीब आहेत त्यांना आपण पैसे दिले तर ते अधिकाधिक श्रीमंत होऊ शकतात. ही डायरेक्ट सेलिंगची सिस्टम झाली. मी त्या मॅडमना म्हटलं ठीक आहे, छान आहे, मला आवडलं, मी करायला तयार आहे. पण त्यांनी सांगितलं की अगोदर तू करून तर आधी बघ तर करा पूर्ण प्लॅन, मग नंतर विचार करूया. तर मला त्यांनी ज्या कंपनीचं हे सगळं सांगितलं त्या कंपनीचं मी आता गेली खूप महिने झाले काम करते. त्या कंपनीचं खरंच मला खूप प्राऊड फील होतो की त्या कंपनीचं नाव घ्यायला. कंपनीचं नाव आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. याचे सीओ आहेत मिस्टर कैलाश भट्टड आणि सीओ आहेत सलील मॅथ्यू सर. यांना डायरेक्ट सेलिंग कंपनीचा 14 वर्षाचा अनुभव आहे. याचे विजन आहे की जगातली ही कंपनी नंबर 1 कंपनी माय लाईफस्टाईलच असली पाहिजे. कंपनीचे त्यासाठी ते दोन्ही सर आतोनात मेहनत करतात. कंपनीचं कॉर्पोरेट ऑफिस आहे न्यू दिल्लीला, ब्रांच ऑफिस आहे चेन्नई, कोलकाता आणि मुंबईला. मुंबईमध्ये जेबी नगरला आहे. कंपनीकडे लीगल डॉक्युमेंट्स आहेत जसे की पंजीकरण प्रमाणपत्र, ISO प्रमाणपत्र, फिकीचं सर्टिफिकेट आहे. ज्यांनी मॅगी बँक केली होती त्यांनी आपल्या कंपनीला सर्टिफिकेशन दिलेले आहे. तसेच सगळ्यात गर्वाची गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे आपण सदस्य आहोत. म्हणजेच ज्यांनी या गव्हर्नमेंटच्या परीक्षा दिल्या त्यांना असं एक स्मार्ट कार्ड मिळेल ज्याच्यावर गव्हर्नमेंटचा लोगो असेल, PMKVY आणि राशीचे रिटेलर असोसिएशन स्किल काउन्सिल ऑफ इंडिया यांचा लोगो असेल आणि माझ्या कंपनीचाही MI चा असणारं कार्ड मिळेल. कंपनीची अचिव्हमेंट सांगते. एक 10,000पेक्षा जास्त फॉरेन टूर अचिव्हर्स आहेत. त्यात 90% लोक असे आहेत की फर्स्ट टाइम त्यांनी एरोप्लेन मध्ये प्रवास केला. 25,000पेक्षा जास्त लोक रँक इन्कम अचिव्हर्स आहेत. TC टू डायमंड कंपनीची फर्स्ट रँक आहे TC आणि नंतर लास्ट डायमंड. 3,000पेक्षा जास्त रिवॉर्ड अवॉर्ड अचिव्हर्स आहेत. 1,000पेक्षा जास्त लोक ऍक्सिडेंटल इन्शुरन्स होल्डर आहेत. 1,00,000पेक्षा जास्त लोक प्रोडक्टच्या बाबतीत सॅटिस्फाईड आहेत. 2,000पेक्षा जास्त लोक कार ओनर आहेत ज्यांनी 5 लाखापासून 1.5 करोड पर्यंतच्या कार घेतलेल्या आहेत. 550पेक्षा जास्त इंडिया शॉपी आहेत. एवढी छान अचिव्हमेंट ज्या कंपनीची आहे त्या कंपनीत साहजिकच कोणीही हो म्हणायला नाही म्हणणारच नाही, ही गॅरंटी. याचं सगळ्यात फर्स्ट कन्व्हर्शन झालं मलेशियामध्ये आणि सेकंड कन्व्हर्शन झालं दुबईमध्ये. कंपनीचे 2 ब्रँड आहेत, ऑन अँड ऑन आणि एलिमेंट्स. ऑन अँड ऑनला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाचे सर्टिफिकेशन आहे आणि एलिमेंट्सला डिपार्टमेंट ऑफ आयुष मिनिस्ट्री ऑफ हेल्थचं प्राईम सर्टिफिकेट आहे. आता आयुष हे कोणाला सांगायची गरजच नाहीये. 4 ते 5 वर्षाच्या मुलांच्या तोंडामध्ये सुद्धा आयुष हे नाव ठरलेलंच आहे. कोणतंही मेडिसिन गेलं की, कारण कसं आहे आता आपल्याला कोरोनामुळे आयुष मंत्रालयाने दिलेले निर्देश हे सगळ्या मुलांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे आयुष प्रीमियम मार्क बद्दल मला तरी वाटत नाही की कोणाला सांगायची गरज आहे. पण तरी सुद्धा सांगते की आयुष प्रीमियमचा अर्थ आपण हे प्रोडक्ट पूर्ण जगभरात विकू शकतो किंवा लोकांना देऊ शकतो आणि स्टँडर्डचा अर्थ फक्त भारतातच ते प्रोडक्ट सेल होऊ शकतात किंवा स्वतः यूज करू शकतात. आपल्या स्वतःच्या लॅबोरेटरीज आहेत कंपनीच्या हरिद्वार आणि पुणेमध्ये. कंपनीकडे क्लास 1 सायंटिस्ट पॅनल आहे. सायंटिस्टचं पॅनल म्हटलं की KK राजेश
केसी गोवंडन, डॉक्टर DBA नारायण, पीटर जॉसलिन आणि डॉक्टर सतीलाल पाटील एवढे छान सायंटिस्ट ज्यांनी ॲलिओपॅथी मध्ये 30 ते 35 वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी आपल्या कंपनी बरोबर ते काम करत आहेत. तर खरोखरच खूप प्राऊड फील होतं या सायंटिस्ट बद्दल. ज्या सायंटिस्ट लोकांनी डाबर, बलसारा, हिमालया यासारख्या कंपन्यांमध्ये काम करून आपल्यासारख्या कंपनीमध्ये काम केलंय. डॉक्टर पीटर जॉसलिन यांनी स्वतःचं पॅटर्न तयार केलं डायबालाईफचं. आणि डॉक्टर सतीलाल पाटील आहेत ते ॲग्रोचे सायंटिस्ट आहेत. त्यांना ॲग्री आयकॉन 2010चा दुबईला पुरस्कार देण्यात आला होता. आता मला सांगा, जर या सायंटिस्ट लोकांना इतका ॲलिओपॅथीचा अनुभव असताना त्यांनी माय लाईफस्टाईल बरोबर टायअप केलंय, तर तुम्ही आणि मी कसला विचार करतोय? ज्यांनी तुम्हाला इन्व्हिटेशन दिलंय त्यांच्याकडे फॉर्म मागा आणि फिलअप करा. कंपनीकडे असलेले प्रोडक्ट डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही तुम्हाला इन्व्हिटेशन दिलेल्या डिस्ट्रीब्युटर कडून घेऊ शकता. तरी सुद्धा शॉर्ट मध्ये सांगते, आपल्या कंपनीची संजीवनी असलेलं प्रोडक्ट 95 याच्यामध्ये हे 1500 हजारांवरती काम करतं. याच्यामध्ये 14 बेरीज, ॲलोवेरा, नोनी आणि आवळा हे सगळे जे आहेत, ॲलोवेरा, नोनी, आवळा हे सगळं आपल्या आजूबाजूलाच असतं. पण आपण कधी त्याचा वापर केला नाही. कारण कसं आहे, कारण त्याचा आपल्याला म्हणजे कंटेंट माहिती नसतं, त्यामुळे आपण त्याचा वापर करत नाही. आणि बेरीज म्हटलं तर आपल्याकडे फक्त एक स्ट्रॉबेरी मिळते आणि ती सुद्धा लोक महाग आहे म्हणून यूज करत नाहीत. पण बेरीजचा काय इफेक्ट होतो आपल्या शरीरावरती हे जे 95 यूज करतात ना त्यांना 100% ते आपल्याला सांगू शकतात. कारण 95 मध्ये जे आहे ते आजपर्यंत मला तरी वाटतं कोणत्याही डायरेक्ट सेलिंग कंपनीकडे जे प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे नसावं. 95 हे आपल्याला जिथून टेस्ट होऊन आलंय ते अमेरिकेमध्ये ब्रुसलिक लॅबोरेटरी म्हणून आहे, जगातली सगळ्यात मोठी लॅबोरेटरी. त्या लॅबोरेटरी मधून टेस्ट होऊन आलेले. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही मला म्हणाल की कंपनी इंडियन आहे, कंपनीचे प्रोडक्ट इंडियन आहे म्हणून तुम्ही सांगताय, तर मग हे कसं काय बाहेरून टेस्ट होऊन आलंय? तर हे अमेरिकेमध्ये आपल्या भारतात जसं आपण उठल्या उठल्या सकाळी चहा पितो, पण अमेरिकेमध्ये सकाळी उठल्या उठल्या 95 घेतात. म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्याची गरज आहे ते अमेरिकन लोक यूज करायला लागलेत, पण आपण भारतीय मागे राहिलो आहोत. दुसरं प्रोडक्ट आहे मेल्टफॅट, वजन कमी करायचं सगळ्यात छान प्रोडक्ट आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्याचं काम करतं. स्पिरुलिना हे शैवालापासून बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या हाडांमध्ये जी गॅप असतात ते भरून काढायचं काम करतं. एका कॅप्सूल मध्ये पूर्ण एक थाळीचा आहार आहे. शिवाय आता कोरोना जो चालू आहे त्याच्यासाठी बेस्ट प्रोडक्ट आहे इम्युनिटीचं. प्रोटीन पावडर आहे, लेडीज जेंट्स दोन्ही यूज करू शकतात, दोघांनाही प्रोटीनची गरज असते. कवच प्राश, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आवळा आणि केसर घातलेलं आहे, ते आपण इम्युनिटीसाठी सुद्धा चांगले हेल्थ प्रोडक्ट आहे. न्यूट्रीलाइफ, बेबी टू बाबा सगळेच घेऊ शकतात, सगळ्यांनाच त्याची गरज आहे. आणि प्रत्येक घरोघरी आता हेल्थ इश्यू तर आहेतच, त्यामुळे सगळेच जण हे प्रोडक्ट घेऊ शकतात. तसेच फिलिंग कॅप्सूल आहे, लिव्ह अगेन कॅप्सूल आहेत, 5 स्ट्रेस कॅप्सूल आहेत, इम्युनो प्लस 3 कॅप्सूल आहेत, मॅन शक्ती मॅन आहे जेंट्स साठी. पुन्हा फिलिंग सिरप आहे, लिव्ह अगेन सिरप आहे, वुमन कंपॅनियन आहे, लेडीज लोकांसाठी वरदान आहे ते. उंडिलिंग क्रीम आहे, नो वेदना जेल आहे. असे आपल्याकडे एकूण 126 प्रोडक्ट आहेत. तसेच आपल्याकडे ह्या एलिमेंट्स ब्रँडला 2019 ला टाइम्स ऑफ इंडिया इकॉनॉमिक्सचं जे आहे त्याच्याने आपल्याला फर्स्ट प्राइज दिलेला आहे की फर्स्ट हेल्थ केअर ब्रँड म्हणून घोषित केलं आहे. सो खूप प्राऊड फील होतो की ज्या कंपनी बरोबर मी काम करते त्या कंपनीची एवढी सुंदर अचिव्हमेंट आहे. कंपनीकडे फक्त औषधच नाही आहेत तर पर्सनल केअरचे प्रोडक्ट आहेत, म्हणजे ते हेअर ऑइल, शॅम्पू, फेस वॉश,
फेअरनेस क्रीम आहेत, सोप्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे, तसेच बॉडी लोशन आहेत 3 टाईपचे, हँडवॉश आहेत, फेस वॉश आहेत, न्यू स्टार ब्रँड सुद्धा आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये आपल्याला क्लीनर्स आहेत, पुन्हा सोप सुद्धा आहेत, टाल्क पावडर आहे, मुलांसाठी चोकोज आहेत माय आहार मध्ये, पुन्हा क्लीनर्स आहेत आपल्याकडे. त्याचा आतापर्यंत म्हणजे आपण हे सगळे प्रोडक्ट आपल्या घरी यूज होणारे आहेत. याच्यामधलं कोणताही प्रोडक्ट असं नाहीये की ते आपण यूज करत नाही, कुठून तरी बाहेरून घेतोय आणि आपण आतापर्यंत आपण कुठून तरी घेतलंय की एक प्रोडक्ट फ्री दिलाय का? तर नाही. तर आता हेच सगळे प्रोडक्ट आपण या कंपनीकडून परचेस करायचे, म्हणजेच आपण कंपनीचे डिस्ट्रीब्युटर व्हायचं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण डायरेक्ट सेलिंगचा अर्थ असतो की मॅन्युफॅक्चर टू कस्टमर. तर हे प्रोडक्ट घ्यायचे कसे? तर याच्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला एक युजर आयडी मिळतो आणि एक पासवर्ड मिळतो. तुम्ही कितीचेही प्रोडक्ट त्याच्यामध्ये घेऊ शकता. युजर आयडी वापरायचा आणि पासवर्ड द्यायचं. हे प्रोडक्ट विकल्यानंतर मला काय फायदा मिळेल, हा प्रश्न जेव्हा मी त्या मॅडमना विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू रजिस्ट्रेशन केलंस तर तुला 2 ब्रांच मिळतात. आपण प्रोडक्ट वापरले, माउथ टू माउथ पब्लिसिटी केली, तुमच्या 4 फ्रेंड्सना, तुझ्या या 4 फ्रेंड्सना तू बिझनेस सांग. या चौघांनी समजा 10,000 हजाराचे, म्हणजे माझ्या ब्रांच 1 ला अमर अकबर आहे, ब्रांच 2 ला अवतार आणि अँथोनी आहे, बरोबर. अमर आणि अकबरने 10,000 हजाराची खरेदी केली, अवतार आणि अँथोनीने 10,000 हजाराची खरेदी केली, टोटल झाले 20,000 रुपये. 20,000ची मॅचिंग तुला कंपनी 12% देईल. मी म्हटलं छान आहे. अरे मी कोणाला जर सांगितलं आणि त्यांनी प्रोडक्ट घेतले आणि मला 12% अकाउंटला येत आहेत, छान. मग त्याचे मला किती मिळणार? 2400 रुपये, आणि ते पण NFT. मला आवडलं. दुसऱ्या आठवड्यात जर तुम्ही 25,000चा बिझनेस केलात तर तुमच्या अकाउंटला 3,000 NFT येईल. तिसऱ्या आठवड्यामध्ये 50,000चा बिझनेस केला तर तुमच्या अकाउंटला 6,000 रुपये NFT येईल. आणि चौथ्या आठवड्यामध्ये 1,00,000चा बिझनेस केलास तर तुझ्या अकाउंटला 12,000 NFT येईल. मी म्हटलं छान, विकली इन्कम आहे, मस्त आहे. कारण असं पण आपल्याला जॉबमध्ये पेमेंट एकदाच मिळतो. मला आवडलं, मी स्टार्ट केलं. तसंच बिझनेस करताना कसं कधी अप असतं, कधी डाऊन असतं, कधी कोणती साईड, आता मॅचिंग सिस्टम आहे म्हणजे कधी कुठे जास्त होईल बिझनेस किंवा कधी कुठे कमी होईल बिझनेस. समजा एखाद्या हप्त्यामध्ये ORG 1 ला 1,75,000चा बिझनेस झाला आणि ORG 2 ला 1,50,000चा बिझनेस झाला, तर काय करणार? त्यांनी सांगितलं तुमची विकर साईड कोणती? म्हटलं 1,50,000. ठीक आहे, मग त्याची मॅचिंग 12% तुम्हाला 18,000 मिळणार. म्हटलं ठीक आहे, पण ORG 1 मध्ये माझे जे 25,000 बॅलन्स आहेत त्याचं काय? ते म्हणाले ते कॅरी फॉरवर्ड होतील. तर म्हटलं किती, कधीसाठी? तर म्हणाली पुढच्या हप्त्यासाठी. ओके म्हटलं. आणि जर समजा एखाद्या हप्त्यात ORG 1 मध्ये, दुसऱ्या हप्त्यामध्ये ORG 1 मध्ये 2,25,000चा बिझनेस झाला आणि ORG 2 मध्ये 2,90,000चा बिझनेस झाला, मग काय करणार? तर त्या म्हणाल्या तुझ्या लास्ट वीक मधले 25,000 आणि या वीक मधले 2,25,000 मिळून झाले किती? 2,50,000. आणि ORG 2 चे 2,50,000, याची मॅचिंग तुला 12% 30,000 येतील. मग म्हटलं आणि मग माझे 40,000 जे राहिले ते नेक्स्ट वीक साठी कॅरी फॉरवर्ड होतील. ओके म्हटलं. बरं, मग हे किती दिवस कॅरी फॉरवर्ड होतील? तर त्यांनी सांगितलं 1 हप्त्यासाठी नाही, 1 महिन्यासाठी नाही, 1 वर्षासाठी नाही, तर जेव्हा तू बिझनेस मध्ये ऍक्टिव्ह होशील तोपर्यंत तुझ्या आयडी वरती हा बिझनेस कॅरी फॉरवर्ड असा होत राहणार.
मी म्हटलं असं होतं का कन्फर्म? तर म्हणाली तू बिझनेस तर कर, मग तुला समजेल. ओके म्हटलं. त्याच्यानंतर जर तुझा 6 लाखाचा बिझनेस झाला तर तुला 72,000 रुपये मिळतील. 12,50,000चा बिझनेस झाला तर तुला 1.5 लाख रुपये मिळतील. 20 लाखाचा बिझनेस झाला तर तुला 2,40,000 नाही मिळणार. म्हटलं का? जर मॅचिंग सिस्टम आहे ना तर मी 2,40,000 मला का नाही मिळणार? तर ती म्हणाली की आमच्या कंपनीला सिलिंग लावलेली आहे. सिलिंग अमाऊंट आमच्या कंपनीची 2,10,000च आहे. म्हटलं असं का? तर म्हणाली आतापर्यंत ज्या कंपन्या काम करता आहेत त्यांच्याकडे जाऊन बघ त्यांना सिलिंग आहे का, कारण त्यांना सिलिंग नाही म्हणून ती कंपनी डुबली. आणि आपल्या कंपनीला सिलिंग आहे 2,10,000. म्हटलं मग माझे जे 30,000 इन्कम, तर तुझ्या खाली जे डिस्ट्रीब्युटर तयार होतील त्यांना ते इन्कम वाटलं जाईल. म्हटलं अरे वा, जी लोक माझ्यावरती विश्वास ठेवून ह्या बिझनेस मध्ये आले त्यांना जर हे मिळणार असतील तर छान, मला आवडलं. नंतर आपल्याकडे परफॉर्मन्स बोनस आहे. तुम्ही महिन्यामध्ये दोन्ही ब्रांच मध्ये जर 1-1 लाखाचा बिझनेस केला तर तुम्हाला 7 ते 10,000 बोनस मिळेल. मी म्हटलं छान, बिझनेस तर असं पण करायचंच आहे मला, त्याच्यासोबत जर मला बोनस पण मिळतोय. बोनस काय एकदाच मिळतो आपल्याला दिवाळीतून, पण इथे दर महिन्याला मिळतो असं त्या मॅडम म्हणाल्या. मी म्हटलं ठीक आहे. 3 ब्रांच मध्ये जर तू काम केलं, 60-60,000चा जर बिझनेस केला तर तुला 7 ते 10,000 त्यावेळेलाही मिळणार आहे. म्हणजे जिथे मी 1 लाख 2 ब्रांच मध्ये केले तरी मला 7 ते 10,000चा परफॉर्मन्स मिळणार. आणि जर मी 3 ब्रांच मध्ये 60-60,000चा बिझनेस केला तरीही मला 7 ते 10,000 बिझनेस परफॉर्मन्स बोनस मिळणार आहे. तसेच कंपनी आपल्याला रँक इन्कम देते. कंपनीच्या टर्नओव्हर नुसार 2% ते 5% रँक इन्कम असतं. आता बिझनेसचा सगळ्यात महत्वाचा भाग, मी हा बिझनेस का करते, मी हा बिझनेस का करू? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू जो जॉब करतेस अंगणवाडीचा, उद्या तू रिटायर झालीस किंवा तुझं काही XYZ झालं तर तुझ्या फॅमिलीला कोण बघणार? की मी हा बिझनेस का करू? तेव्हा त्या मॅमने सांगितलं की तू जो जॉब करतेस अंगणवाडीचा, उद्या तू रिटायर झाली किंवा किंवा तुझं XYZ काही झालं तर तुझ्या फॅमिलीला कोण बघणार? म्हणजे अरे माझी LIC आहे, माझी FD आहे, माझी ती कधीपर्यंत खाणार, असं त्यांचं म्हणणं. तुझी फॅमिली, मग मी काय करू? त्या मॅमने सांगितलं तू जर आज हा फॉर्म भरलास तर यामध्ये नॉमिनी कॉलम आहे, त्यात तू ज्याचं नाव टाकशील त्याला तू नसताना तुझा बिझनेस आणि तुझी टीम तुझ्या नॉमिनीच्या नावाने ट्रान्सफर होईल 1 वीक मध्ये. नॉमिनीला वीकली पे आउट मिळेल. तू नसताना सुद्धा जर तुझं नाव काढलं जाईल तर तुला आवडणार नाही का? मी म्हटलं छान, मला आवडेल की मी नसताना जर माझ्या नावाने पैसे माझ्या मुलाला मिळत असतील किंवा XYZ जो नॉमिनी असेल त्याला मिळत असतील आणि त्यांनी जर वेळोवेळी माझं नाव काढलं तर मला का नाही आवडणार? आवडणार म्हटलं. कंपनीची नॉमिनी फॅसिलिटी एकदम बेस्ट. त्याच्यानंतर कंपनीची स्वतःची हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी सिस्टम आहे. यात आपल्याला स्किल डेव्हलपमेंट, FSS, SLSL, प्रोडक्ट ट्रेनिंग हे सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट, हा जो मुद्दा आहे पर्सनल डेव्हलपमेंटचा, हा या बिझनेस मध्ये आल्यावरच होतो. मी जरी अंगणवाडी सेविका असली तरी सुद्धा जेव्हा 30 ते 35 सेविकांमध्ये जर बोलायला उभं केलं तर कधी हिंमत होत नव्हती की एवढ्या बायकांसमोर बोलायचं, काही चुकलं तर बायका हसतील ही भीती असायची. पण जेव्हापासून हा बिझनेस जॉईन केला त्याच्यामध्ये माझी पर्सनल डेव्हलपमेंट तर इतकी छान झाली की मी म्हणजे पुरुषांबरोबर बोलायचं असेल तर खूप भीती वाटायची. आणि आता सगळ्या पूर्ण टीम मध्ये सगळे जेंट्सच आहेत. ही माझी अचिव्हमेंट आहे कंपनीकडून दिलेली मला.
त्याच्यानंतर बिझनेसचे ऍडव्हान्टेजेस आहेत. सेल्स टर्नओव्हर बोनस आहे 500 ते 2,10,000 पर्यंत. रिटेल इन्कम आहे 10 ते 40%. रँक इन्कम आहे 2 ते 5%. परफॉर्मन्स बोनस आहे ग्लोबल टर्नओव्हरच्या 1%. रिवॉर्ड अवॉर्ड आहेत, लॉयल्टी आहे, पर्सनल डेव्हलपमेंट आहे, फॉरेन ट्रिप आहेत, ओन होम, ओन कार, टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम अँड फॅमिली सिक्युरिटी, असे 13 टाईपचं हे एक प्रकारचं इन्कम झालं आपलं. हे आपल्याला आतापर्यंत करत असलेल्या जॉब मधून मिळालं आहे का, हा स्वतःला सगळ्यांनी प्रश्न करा. जर एवढा इन्कम कोणती कंपनी देत असेल तर त्या कंपनीचा बिझनेस करायला मला नक्की आवडेल, हे बाकी नक्की. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर मी पहिल्या स्लाइड मध्ये जे सांगितलं की कोरोनामुळे लोकांना हेल्थ आणि वेल्थचा जो इश्यू झालाय, तर हा बिझनेस हेल्थ आणि वेल्थ तर देतोच, पण याच्यासोबत आपल्याला माणूस कायम हॅपी राहावा यासाठी आनंद तर देतोच आहे. कारण जर आपल्याकडे हेल्थ आहे, वेल्थ आहे, तर आनंद हा नक्कीच असतो. म्हणून कायम या बिझनेस मध्ये आलेले जेवढे आहेत ते सगळे हॅपीच असतात आणि हॅपीनेसच राहणार. मी तुम्हाला बिझनेसचा प्लॅन छान प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. आता डिसिजन तुमचा आहे. तुम्ही आता जे आयुष्य जगताय म्हणजे कॉम्प्रोमाइज लाईफ तेच जगायचं आहे की बिझनेस चालू करून लक्झरी लाईफ जगायचं आहे. मी तर हा प्लॅन बघितला, मला आवडला, लगेचच 3 आयडीने बिझनेस चालू केला. त्याचा परिणाम असा झाला की मी पहिली अचिव्हमेंट केली इमॅजिका, नंतर गेली इमॅजिकाला गेली फ्री ऑफ कॉस्ट, नंतर गोवा बाय क्रूज केला फ्री ऑफ कॉस्ट, ताज हॉटेलमध्ये मी आणि माझ्या टीमला सोबत घेऊन गेली डिनर पार्टी करायला फ्री ऑफ कॉस्ट. आणि सगळ्यात महत्वाची अचिव्हमेंट मी केली या बिझनेस मध्ये येण्या अगोदर, जर माझ्या मुलाने माझ्याकडे काही मागितलं तर मी त्याला म्हणायची की 2 दिवसानंतर देते, पण आता माझा मुलगा मध्ये आहेत घेऊन जा, ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. हा बिझनेस चालू करून कॉम्प्रोमाइज मधून लक्झरी मध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि खरंच यशस्वी होते. आता वेळ तुमची आहे, तर लगेचच फॉर्म भरून तुम्हाला इन्व्हिटेशन दिलेल्या व्यक्तीकडे फिलअप करा. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल, जय टीम पोर्स. पहले तो नीलम मांजरेकर मैडम का कॉन्ग्रेचुलेशन, बहुत ही बढ़िया प्लान दिया. मेरा आवाज आ रहा है गजानन सर? यस सर. ओके, तो जल्दी ही नीलम मैडम टीसी बनने वाली है, बहुत ही टर्नओवर उनके लिए कम है और डेडिकेशन के हिसाब से काम करते बिजनेस में. आंगनवाड़ी सेविका होने के बावजूद भी अच्छा जॉब है, फिर भी साकीनाका में रहते हैं और बिजनेस बहुत ही बढ़िया बिजनेस कर रहे हैं. फिर से मैडम का फिर से कॉन्ग्रेचुलेशन. और होस्टिंग शहनाज मैडम ने फर्स्ट टाइम किया. मैडम ने पहले ही बोल दिया कि मैं आज फर्स्ट टाइम बात कर रही हूँ, है ना. तो यही होता है कि अपना इतने सारे लोगों के सामने बात करना और ऐसा, यानी कि इन 2 लेडीज लोगों के नारी शक्ति के लिए सभी लीडर्स की तरफ से मैं खूब बहुत सारी शुभकामनाएं, कॉन्ग्रेचुलेशन, धन्यवाद देना चाहता हूँ. थैंक यू सर. थैंक यू. कुछ बोलने से पहले नए लोगों के लिए मेरा छोटा सा परिचय. मेरा नाम केजी दहीकर और मैं बीएमसी में जॉब करता हूँ और जॉब के साथ साथ ये बिजनेस को डेवलप कर रहा हूँ. आज की डेट में मैं एसटीसी प्लस स्टार पर रैंक पे हूँ और मेरे जो गुरु हैं मिस्टर परशुराम नाइक सर, डॉक्टर शिशिर रोडे सर, इनको मैं तहे दिल से धन्यवाद बोलता हूँ, थैंक यू बोलता हूँ, जिनकी वजह से मैं इस बिजनेस में इतना बड़ा अचीवमेंट कर पाया. ये बिजनेस में आपको आने के लिए खाली एक डिसीजन लेना है. अपने 1 घंटे का समय दिया, लेकिन 1 घंटे का समय देने के बावजूद भी अपना जिंदगी बदलने वाला नहीं है. जिंदगी तब बदलेगा, आपको 1 मिनट के अंदर डिसीजन लेना पड़ेगा. यस, मैं भी डायरेक्ट सेलिंग कर सकता हूँ. और मैडम ने बहुत अच्छी तरीके से समझाया बिजनेस. ये बिजनेस में आपको आने के लिए एक ही डिसीजन लेना है कि मुझे ये बिजनेस करना है. दूसरा डिसीजन ये है कि जिंदगी भर आप आज तक
जिस दुकान से, शॉप से, डीमार्ट से जो प्रोडक्ट परचेस करते आए हो, वही प्रोडक्ट आपको माई लाइफ स्टाइल से परचेस करना है। यानी कि अगर शॉप चेंज करने के बाद अपना बिजनेस शुरू होता है तो जीरो इन्वेस्टमेंट में ये बिजनेस करने का मौका है। बहुत सारे लोग बोलते हैं कि सर आप इन्वेस्टमेंट की बात करते हैं, इन्वेस्टमेंट करने की जरूरत नहीं है, ऐसा बात करते हैं। ऐसे सवाल बहुत सारे लोगों के होते हैं। आज तक आपने जो परचेस किया वो इन्वेस्टमेंट था क्या? नहीं था। किराना दुकान से सामान परचेस किया, डीमार्ट से सामान परचेस किया, बहुत सारी चीजें आपने परचेस की। यानी कि हम लोग ये बिजनेस शुरू करने के लिए बोलते हैं तो पहला सवाल लोगों के मन में आता है कि इन्वेस्टमेंट है। मैं बोलता हूँ कि ये बिजनेस में जीरो इन्वेस्टमेंट है, क्योंकि परचेस करना, हमारी जरूरत की चीजें परचेस करना, इसको इन्वेस्टमेंट नहीं बोल सकते। तो आपको एक शॉप चेंज करने के बाद अगर बढ़िया बिजनेस करने के लिए मौका मिल रहा है तो आज से डिसीजन ले लो। मैं गवर्नमेंट एम्प्लॉय होने के बावजूद भी ये बिजनेस चुनने का एक ही कारण है कि मुझे भी नॉमिनी फैसिलिटी, एक्टिव इनकम, ऐसी बहुत सारी चीजें इसमें से पसंद आई थी। और मैंने सोचा कि जिस दुकान से मैं सामान परचेस करता हूँ उस दुकान से मेरे को ना डिस्काउंट मिलता है, ना कि वो सामान परचेस करने के बावजूद मेरे बैंक में कुछ पैसा आता नहीं है। आपके लाइफ में ये बिजनेस में सबसे पहले बढ़िया चीज क्या होने वाली है? जितना भी आप परचेस करते जाओगे उसका आपको 40% डिस्काउंट मिलेगा और उसके बदले में 12% आपको ऑनलाइन पेमेंट एनएफटी होगा। यानी कि 52%, यानी 50% भी आप अगर पकड़ते हो तो आपको कोई दुकान वाला, कोई शॉप वाला, कोई ब्रांड, कोई कंपनी आपको इतना डिस्काउंट नहीं देगी। ये पहला मौका हो गया। अभी क्या है ना कि परिस्थिति के में बदलो, मजबूरी से बदल देती है। यानी कि कोरोना का सिचुएशन जब आया, कोरोना लॉकडाउन, इंडिया में कोरोना का एंट्री हुआ और जिस दिन लॉकडाउन हुआ 23 मार्च 2020 को, उस दिन से आज तक सभी लोगों के लिए इम्यूनिटी और इनकम का इशू आज भी चल रहा है। बहुत सारे लोगों का जॉब चला गया है। इसके पहले हम लोगों ने ये बिजनेस बहुत सारे लोगों को दिखाया था। मैं ये एग्जांपल इसलिए दिया कि परिस्थिति के साथ में बदलना चाहिए, डिसीजन लेना चाहिए। किसी को पता नहीं था कि कोरोना की वजह से इंडिया में, दुनिया में इतना बैड सिचुएशन आने वाला है। तो दोस्तों आज भी मौका है आपके हाथ में, परिस्थिति के साथ में चलो। आज की परिस्थिति बहुत अलग है। 5 साल 10 साल पहले का डायरेक्ट सेलिंग का बिजनेस बहुत ही अलग था, आज का बहुत ही अलग है। गवर्नमेंट ऑफ इंडिया ने इसके लिए जीआर निकाला है, गवर्नमेंट ऑफ इंडिया ने इसके लिए डिग्री सिलेबस चालू किया है, गवर्नमेंट ऑफ इंडिया ने आयुष मंत्रालय चालू किया है। आप सोच के देखिए, हमारे महाराष्ट्र में आयुष विद्यापीठ चालू होने वाला है। ऐसे बहुत सारे डिसीजन गवर्नमेंट अगर डायरेक्ट सेलिंग के लिए ले सकती है। यानी कि गवर्नमेंट मानती है कि ये बिजनेस में आने वाला हर इंसान का सपना पूरा होना चाहिए। हर इंसान को लगना चाहिए कि डायरेक्ट सेलिंग में फ्यूचर है। लाखों रुपया हम, दूसरा आप ये एक सवाल मैं आपको करता हूँ, जितने भी नए गेस्ट लोग हैं इनके लिए ये सवाल है, जो काम आप आज कर रहे, जो काम आप आज कर रहे वही काम 2030 तक करोगे तो क्या आपको 1 लाख रुपए का महीने का इनकम आएगा? अगर सवाल का जवाब यस है तो ये बिजनेस मत करिए। अगर सवाल का जवाब नो है तो जरूर ये बिजनेस करिए, क्योंकि हमारे कंपनी को 7 साल कंप्लीट हुआ है। लेकिन हमारे कंपनी में ऐसे बहुत सारे लीडर हैं जिन लीडर लोगों ने लाखों रुपए का इनकम लिया है, महीने का 10 लाख भी लिया है, 50 लाख तक की इनकम लिया है। आप सोच के देखिए। और ये सब क्यों पॉसिबल होता है? तो आपके साथ में ये बिजनेस में बहुत सारे लोग काम करते हैं। मौका है आपको लाइफ चेंजिंग
प्रोग्राम ये बिजनेस है, आज ही डिसीजन लो, क्योंकि इंसान के लाइफ में बहुत बार मौका आता है, बहुत बार, लेकिन जो डिसीजन लेता है और मौका पकड़ता है उसी के लाइफ में चेंजेस आना चालू होता है। आज आपने बिजनेस देखा, अगर आप डिसीजन नहीं लेते हो तो जो चल रहा है वही चलते रहेगा, लेकिन आप यस का डिसीजन लेते हो तो आपके लाइफ में खुशियां और कुछ नया करने का शुरुआत हो जाएगी। आइए हमारे साथ में हम सब लोग मिलके आपके साथ में काम करेंगे। आपको सक्सेस बनाने के लिए हम हमारा नॉलेज फ्री में यूज करेंगे। बहुत सारे लोग, बड़े बड़े लीडर आपको फ्री में गाइडेंस करेंगे। अकेला इंसान कभी जिंदगी में बड़ा सक्सेस पा नहीं सकता है। जिनको सक्सेस मिला है उनके डाउनलाइन में हजारों लोग काम करते हैं। यानी कि डायरेक्ट सेलिंग में आपको टाइम मल्टीप्लिकेशन होगा, आपके लिए लाखों घंटे का काम होगा, आपको फ्रेंचाइजी देने का मौका मिलेगा। डायरेक्ट सेलिंग यानी कि एमआई लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्राइवेट लिमिटेड कंपनी का फ्रेंचाइजी देने का मौका आपको बिल्कुल फ्री में मिलेगा। अगर मार्केट में एक भी प्रोडक्ट का फ्रेंचाइजी लेने का है तो लाखों रुपया लगाना पड़ता है। ऐसा कोई सिस्टम नहीं है मार्केट में कि फ्री में आप किसी को फ्रेंचाइजी दे सकते हैं। और आपके माध्यम से अगर किसी को फ्रेंचाइजी देने का कार्यक्रम चालू होता है, आप अगर किसी को फ्रेंचाइजी देना शुरू करते हैं तो सारे फ्रेंचाइजी का टर्नओवर आपके लिए काउंट होगा। और दुनिया में वही इंसान सक्सेस है जिनके डाउनलाइन में बहुत सारी फ्रेंचाइजी काम करती है। दुनिया में वही इंसान सक्सेस है जिसके लिए टाइम मल्टीप्लिकेशन होता है, यानी कि जिसके उनके लिए लाखों घंटे का काम होता है। जिंदगी भर रिटायरमेंट तक आज ही 10 घंटा काम कर रहे हो, 2030 में भी आप 10 घंटा ही काम करने वाले हैं। तो छोड़ो मत, बार बार मौका नहीं मिलता है। जो नए लोग हैं आज उनको मौका मिला है। आइए हमारे साथ टीम फोर्स, टीम लीडर के साथ में आइए, हम सब लोग मिलके सक्सेस होंगे। जय हिंद, जय टीम फोर्स। थँक यू व्हेरी मच। आणि आणि नीलम मांजरेकर मॅडम यांनी पण खूप चांगल्या रीतीने प्रेझेंटेशन एकदम सादर केलंय। त्यांनी त्यांच्या म्हणजे घडलेले सगळे म्हणजे इन्सिडेंट वगैरे ते पण चांगल्या पद्धतीने शेअर केले। त्यांनी त्यांचं एक उदाहरण दिलं त्यांच्या घरामधलं की ज्यावेळेस मुलगा काहीतरी मागायचा वेळेस मी देऊ शकत नव्हते, परंतु ह्या बिझनेसने मला संधी दिली ही की मी माझ्या मुलाला आता म्हणजे त्याला मी नाकारू शकत नाहीये किंवा नाही म्हणू शकत नाहीये। तर त्यांना ते एक संधी ह्या बिझनेसमुळे त्यांना मिळालेली आहे। तर आम्ही पण आता ह्या बिझनेसमध्ये आता न्यू जॉईन झालेलो आहे आताच 1-1.5 महिन्यापूर्वी। तर आम्हाला पण आमची स्वप्न अशीच त्यांच्यासारखी पूर्ण करायचा एक अवसर भेटलेला आहे आणि असंच त्यांचा एक्सपिरियन्स आणि याच्यामुळे आम्ही पण आमची स्वप्न साकार करू शकतो। तर नवीन जे गेस्ट असतील त्यांना पण माझं हे सांगणं आहे की खरंच हा एमआय लाईफस्टाईल बिझनेस खूपच सुंदर आहे आणि खूप आपले स्वप्न पूर्ण करण्याचा एक अवसर आपल्या सगळ्या गुरूंनी आपल्याला दिलेला आहे। तर प्रत्येकाने ह्या संधीचा लाभ घ्यायचा आहे। म्हणजे आपल्या आयुष्यात असे डायमंड येणं हे मुश्किल असतं। आपलं काहीतरी नशीब चांगलं आहे म्हणून असे डायमंड आपल्याला आलेत। ऍक्च्युली हा परशुराम नाईक सर एक डायमंड माझ्या 2 वर्ष म्हणजे खूप वर्षापासून होते। त्यांनी मला यापूर्वी 2 वर्षापूर्वी पण दिली होती, परंतु मी पण ह्या गोष्टीला नाही हो करत असंच राहिलो आणि मला ते आत्ता पटलं 2 वर्षानंतर। आणि खरंच त्याच्यामध्ये आहे काहीतरी आहे या बिझनेस मध्ये आणि म्हणून मला हा जॉईन करायचा वाटलाय। तर नवीन गेस्ट आले तर त्यांना खरंच मी सांगतो की त्यांनी याच्यामध्ये आपल्या गुरूंना ज्यांनी त्यांना ऑपॉर्च्युनिटी संधी दिलेली आहे त्यांच्याशी मिळून या बिझनेस मध्ये खरंच सामील व्हा आणि तुमची स्वप्न साकार करा। थँक्यू नीलम मॅडम। मंगेश जाधव जबरदस्त आहे एकदम। मंगेश सर व्हेरी नाईस। खूप छान तुम्ही आज बोललात। तुमच्यामुळे मी बोलायचं
शिकलेलो आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. अमर खाडे सर खरंच म्हणजे खूपच म्हणजे तुमच्या सगळ्यांकडे एवढं नॉलेजचा खजिना आहे ना की तुम्ही समोरच्या व्यक्तीला एकदम असं मोटिवेट करून टाकता पूर्णपणे. थँक्यू सर. तर खरंच दहीकर सर, कारेकर सर, अमर खाडे सर, परशुराम नाईक सर हे खरंच म्हणजे आपल्या ग्रुप मध्ये डायमंड आहे ते खरे. येस येस. आणि आपण एकमेकाचं जे नॉलेज आहे ना ते आपण एकमेका सगळ्यांकरिता आपण युज करून आपण सगळे जण सोबत मिळून सक्सेस होऊ शकतो सर. ओके. आरती बोरकर मॅडम, प्राची संत मॅडम, प्राची वराडकर, QC OM, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. ना तुम्ही स्ट्रीम मध्ये येणार तर खूप छान. तुम्हाला ही संधी मिळून राहिली आहे. नमस्कार सर. नमस्कार शिवाजी सर. बोला शिवाजी सर. मयूर झांबरे. नमस्कार सर. नमस्कार. गजानन सर. आवाज वाढवा. जेवलेत का? नाही पण अतिशय धन्यवाद. ते नवीनच येऊन सुद्धा एवढं चांगलं छान म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला त्याने. तर अतिशय मस्त आजचं प्रेझेंटेशन. नीलम मॅडमना पण धन्यवाद. हा मॅडम मस्त तुम्ही म्हणजे पहिलंच प्रेझेंटेशन आणि न डळमळता केलं तुम्ही. अगदी मस्त दिलं. आम्हाला सुद्धा जमलेलं नाही. मी पण 4 वेळा दिलेलं आहे पण म्हणजे एवढं नाही जमलं. अजून पण चांगलं करू शकतो. तर या बिझनेस सुरुवात आहे. मध्ये डेअरिंगच लागते. हो मॅडम. ओके. अतिशय छान प्रेझेंटेशन होतं आणि इथून पुढे आपण पण काहीतरी व्यवस्थित अजून पण सरांच्या सल्ल्यानं नाईक सर, दहीकर सर, खाडे सर, गजानन सर यांच्याकडून आपण शिकून घेऊ आणि चांगला बिझनेस करू. येस सर. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू शिवाजी सर. थँक्यू. बेस्ट. थँक्यू सर. देन लेडीज स्पेशली आपण इन्व्हाइट करूया. राईट. देन सरडे मॅडम प्लीज अनम्यूट. प्राची वराडकर मॅडम, प्राची संत मॅडम, आरती बोरकर मॅडम, प्लीज वेलकम ऑन दी स्टेज. प्लीज वेलकम ऑन दी स्टेज. रोहित पाटील. सरडे मॅडम. तेच रोहित पाटील म्हणजे सरडे मॅडम आहे ते. ओके. मॅडमनी चांगलं प्रेझेंटेशन दिलंय. चांगलंही केलंय. आम्हाला पण हिंमत यायला लागली मॅडमनी केलंय म्हणलं. एक महिलांसाठी चांगलंय खूप. नेक्स्ट प्रेझेंटेशन सरडे मॅडमचा होणार आहे. ठीक आहे. हो येतं त्या मॅडमचं. हॅलो. हा बोला. ऐकतोय मॅडम. मी आता म्हणजे मगाचपासून सगळं प्रेझेंटेशन ऐकला ना मॅडमचा. खूप छान होते प्रोडक्टचे आणि त्यानंतर त्यांनी जे आयडिया सांगितले ते मग कसं काय स्किल आपले वाढवायचे काय करायचं सगळं खूप छान वाटलं. आता जस्ट म्हणजे कसं मम्मी थांब ना माझी पोरगी ती सतवतीये. आमच्या स्टील वुमन आहेत त्या. हो. यस मॅडम. रंजिता मॅडमचा पूर्ण सपोर्ट राहणार तुम्हाला आणि ते नक्कीच त्यांचा हात पकडून चला तुम्ही. नक्कीच तुम्हाला त्यांनी मार्ग दाखवणार. राईट. सो नंतर प्राची संत मॅडम प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. Congratulations to Neelam Mandrikar madam for great presentation. आणि सर्व ऑफलाईन लोकांना पण थँक्स कारण त्यांच्या गाईडलाईन नुसार नुसार आपण पुढे जात आहोत आणि आपण बोलू शकतो. यस वी आर डायमंड. यस. क्या बात आहे. फॅन्टास्टिक सर. फॅन्टास्टिक. प्रेझेंटेशन चांगलं होतं. सर्व म्हणजे जसं आपल्याला मोटिवेट करायचं जसं एकदम व्यवस्थित जसं म्हणजे जसं परफेक्ट समजायला पाहिजे तसं मॅडम सांगितलं. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम आणि सर्वांना. थँक्यू सर. नमस्कार.